इस न्यूज़ के प्रायोजक हैं अरमान इंटरप्राइजेस। परफ्यूम, इतर एंड होम अप्लायंसेस के लिए कहीं हो जाना तो एक बार जरूर आइए अरमान इंटरप्राइजेस, बीजापुर बेस, ताज कॉम्प्लेक्स के बेसमेंट में, मक्का मस्जिद के सामने, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। माजी गृह राज्य मंत्री सिद्धाराम मैत्रेय के मातोश्री शक्कर कारखाने में कई किसानों ने अपना गन्ना दिया था, जहां कारखाने की ओर से कुछ ही किसानों को उनका पैसा मिला, लेकिन पिछले 8 महीनों से ज्यादातर किसानों को पैसा ना मिलने पर बार बार वे किसान सिद्धाराम मैत्रेय के घर के बाहर आंदोलन कर रहे थे, जहां खुद मैत्रेय ने उन्हें जल्द बिल देने का वादा किया था, लेकिन 1 महीना बीत गया। पैसे ना मिलने पर आज बुधवार 4 सितंबर 2024 को आमरण उपोषण के लिए सारे किसान सोलापुर शहर काँग्रेस भवन के बाहर ही बैठ गए। तानाजी शंकर आगलावी राहणार कोरगा, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव, तिथून आम्ही आलो। आता आमची तिसरी फेरी आहे। बिल आलं, थोडं आलं, आमचे तेवढं ऊस गेलं 100 टन, त्याच्या 4 बिल आलं। काय लोकांचं ऊस जाऊन बी एक बी रुपये आले नाही, 1 रुपया येत नाही। काय लोक मातोश्री साखर कारखाना, मैत्री साहेब मातोश्रीचं ऑफिस आहे का? ऑफिस नाही, आम्ही भवनला आलोय। आम्ही भवनला आलोय, उपोषण मांडलोय आणि आमची न्याय व्हावं लागत। तुम्ही त्यांच्या अगोदर घराजवळ बसला होता, तर काय आश्वासन दिलं होतं? आश्वासन काय देऊ, बिल आपण तारखा दिल्यामुळे आता टाकले थोडे। काय लोकांना 1 बी रुपया नाही, काय लोकांना आलं मग सरसामान पैसे पडावं, हे आमचं म्हणणं आहे साहेब। दुसरं काही तुमचे किती पैसे अडकले? अजून माझे 1,30,000 रुपये अडकले। सगळ्यांचे पैसे अडकले? हा, सगळ्यांचे पैसे अडकले। 2 लाख। मी प्रशांत शिवाजी पाटील, उमरगा तालुका, कोरेगाव माझं गाव आहे। आम्ही इथं गेल्या वेळेस उपोषणाला आलो होतो 27 तारखेला, तरी त्या दिवशी मैत्रेय साहेबांना म्हणले तुम्ही पण सगळेजण आला होता, आम्ही एखादी 4 दिवस त्यांनी वेळ दिली, त्याला हे केलो। त्यांचं लेटर पॅड आहे, इथं लेटर पॅड आहे। सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळून देण्यात येते की 2023-24 गळीत हंगामातील थकीत ऊस बिल 2700 रुपये प्रति टनाने 3/8/2000 पर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात का केले नाहीत मैत्रेय साहेबांना? आम्ही एवढं कळकळीनं 100 किलोमीटरहून येतोय, थोडी तरी कळ पाहिजे, ही पाहिजे। आज 10 महिने ते 11 महिने झालं ऊस जाऊन, आणि 12 महिने ऊस लावले, म्हणजे 22व्या-23व्या जर महिन्यात जर शेतकऱ्याच्या हातात पैसे येत असले तर शेतकऱ्याचं साखर कसं खरेदी करावं आणि चहापत्ती कसं खरेदी करावं ह्याचा विचार केला पाहिजे। म्हणून इथं आज काँग्रेस भवनच्या इथं येऊन उपोषण करायला, कारण त्यांनी काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेस भवन ही आम्ही 70 वर्ष काँग्रेसला निवडून दिलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथं अधिकार आहे की आम्ही इथं उपोषण करायचा अधिकार आहे, त्याच्यामुळे इथं येऊन आम्ही उपोषण करायला। दुसरी गोष्ट, आम्हाला पैसे पडल्याशिवाय आम्ही इथून उठत नाही। तुम्ही काही करा, काय करायचे ती करा, जेलमध्ये घाला, गोळ्या घाला, सगळेजण गोळ्या घालून त्यासाठी पूर्णपणे आमच्याकडे लक्ष देऊन त्यांनी काय ते आमचा सॉल्व करावा। आम्हाला कुठं इथं राजकारण करायचं नाही, कुणाच्या संबंधात नाही। मी स्वतः मैत्रेय साहेबाला गेल्या वेळेस बोललो होतो, तुम्ही विचारा वाटलंच तर। त्यांनी म्हणले की राजकारणासाठी तुम्ही असं करला, आम्ही असले राजकारण नाही, प्रत्येकापाशी स्लिप आहे, काय आमचं बिल द्या, तुमच्या राजकारणाला आम्ही मतदान म्हणजे निवडणुकीला आम्ही प्रतिसाद देण्यासाठी आम्ही त्यांना येणार आहोत। आम्ही असं एवढ्यापर्यंत म्हणलं, आमची खरंच यातना आहे, जेवढे इथं शेतकरी आलेले आहेत तेवढे शेतकऱ्याचं बिल टाका, आम्ही इथून लगेच जातो।